शासकीय गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणधारक पात्र लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाचं पाडकाम अथवा निष्कासनाची कारवाई करू नये. आमदार बाबाजी काळे यांनी शुक्रवारी गोलेगाव पिंपळगाव तर्फे चाकण परिसरातील ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी जितेंद्र ढोडी यांची घेतली भेट. ग्रामस्थांच्या घरांबरोबरच गायी गोठ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये यासाठी आमदार बाबाजी काळे आग्रही. जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे स्थानिकांना मोठा दिलासा. निष्कासन कारवाईमुळे गरीब कुटुंब विनाकारण निवाऱ्यापासून वंचित होण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर अनुचित स्थिती निर्माण होऊ शकते. या बाबीकडेही आमदार काळे यांनी जिल्हाधिकारी डुडी यांचं वेधलं लक्ष. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, माजी सभापती अरुण चौधरी, उपसरपंच माऊली चौधरी, चेअरमन माऊली चौधरी, बाळासाहेब चौधरी, रमेश चौधरी, सुधीर चौधरी, काळूराम चौधरी यांच्यासह गोलेगाव आणि पिंपळगाव तर्फे चाकण येथील ग्रामस्थांची उपस्थिती. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मूलभूत सुविधांची सगळीकडेच बोंबाबोंब. मूलभूत हक्कांसाठी गाव पुढाऱ्यांसह नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारी. वर्षानुवर्षे उपेक्षा आता असह्य. पश्चिम पट्ट्याने न्यायासाठी फोडला एल्गार. जिथे विकास पोहोचलाच नाही तिथूनच उठला हक्काच्या लढ्याचा आवाज. मोबाईलसाठी नेटवर्क नाही, विजेची नेहमीच बत्ती गुल. खड्ड्यामुळे हरवलेले मार्ग, आरोग्य सेवेची बोंबाबोंब, शिक्षण सुविधेची ओरडही चर्चेत. न्याय हक्कांसाठी शिरोली ते वांद्रा, करंजविहिरे ते वांद्रा या मार्गावरील रस्त्यांची झालेली वाताहतीचा जनसामान्यांनी केला पंचनामा. मतांचा जोगावा मागण्यासाठी फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींवरही पश्चिम पट्ट्यातील जनतेकडून आगपाखड. तालुक्यातील त्रस्त नागरिकांची ऑफर आहे. जो कोणी आमचे खड्डे बुजवून देईल राजगुरुनगर तालुक्यातील त्यांना आमदार करण्याचे, खासदार करण्याचे निवडणुकीसाठी ऑफर ऑफर ऑफर. खेड तालुक्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर. रस्त्यावरील खड्डे बुजवून देणाऱ्या व्यक्तीला आमदार आणि खासदार करू अशी आरोळी देत दिली अजब ऑफर. थेट खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड आणि कांतीराम बोराडे यांनी वैतागलेल्या जनतेची आणि त्रस्त वाहन चालक नागरिकांच्या मांडली व्यथा. सातकरस्थळ येथे करंडे वस्ती परिसरात वाडा रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या स्थितीवर बोट ठेवत केलं आंदोलन. मोई गावठाणातील महात्मा फुले चौक ते थेट इंद्रायणी नदीपर्यंत जाणारा रस्ता प्रशासनाच्या पुढाकारातून खुला. सुमारे 170 शेतकऱ्यांना दिलासा. 100 एकर क्षेत्रामधील शेतमाल मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यासाठी वाहतुकीचा मार्ग मोकळा. तहसीलदार प्रशांत बेडसे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, मंडळ अधिकारी प्रशांत शेटे आणि ग्राम महसूल अधिकारी राठोड यांनी पुढाकार घेत कार्यवाही करत वर्षानुवर्षे बंद असलेला रस्ता शेतीसाठी केला खुला. शेतरस्ता खुला झाल्यामुळे आधुनिक कृषी अवजारे, ट्रॅक्टर आणि बैलगाड्या आता थेट बांधावर पोहोचू शकणार असून त्यामुळे पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंतची सर्व कामे आता वेळेत आणि सहज सोपी होणार. खेड तालुक्याच्या आदिवासी भागातील खालचे भोमाळे इथे मुसळधार पावसात ताडपत्रीचा आडोसा करून अंत्यसंस्कार करण्याची वेळ. ग्रामीण भागातील वेदनादायी वास्तवाचा विखार उजेडात. जिवंतपणी सुविधांचा अभाव, मृत्यूनंतरही सन्मानासाठी संघर्ष. पावसात ताडपत्रीचा आडोसा, अंत्यसंस्काराची ही वेळ कोणामुळे? नागरिकांचा संतप्त सवाल. जागेचा वाद, प्रशासकीय दिरंगाई आणि अपूर्ण कामांमुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी भागातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रही. जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाचे जिल्हा परिषद गट पातळीवरील प्रभाग संघ आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी 75% अनुदानावर पिकावरील फवारणीसाठी ड्रोन देण्याची योजना. या योजनेमध्ये जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटातील हिरकणी महिला प्रभाग संघ आणि भीमा भामा फार्मर प्रोड्युसर कंपनी असे 2 ड्रोन मंजूर. हिरकणी महिला प्रभाग संघामध्ये जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटातील बचत गट सदस्य तर भीमा भामा फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये किवळे, कुरकुंडी, पापळवाडी, पाईट, कोहिंडे बुद्रुक, तळवडे, कंदवाडी, गारगोटवाडी,
कडूस, वेताळे, सायगाव, साबुर्डी, वाकळवाडी आणि अन्य गावातील शेतकरी सदस्यांना मिळणार लाभ। या योजनेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि कृषी सभापती अमोल नलावडे यांचे सहकार्य। पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील यांची माहिती। वाकी बुद्रुक येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल खेड ग्रामीण प्रखंडाच्या वतीने आयोजित वीर बजरंगी चषक 2026 चा जल्लोष। जिल्ह्यातील 42 कबड्डी संघ सहभागी। कबड्डीच्या थरारासह वृक्षारोपणाचा दिला संदेश। स्पर्धेसाठी शेकडो क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ आणि कबड्डी प्रेमींची हजेरी। यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा राबवला उपक्रम। स्पर्धेला विश्व हिंदू परिषद बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन, सहसंयोजक संदेश भेगडे, सहमंत्री गणेश रौंथळ, भीमाशंकर जिल्हा संयोजक अवधूत चौधरी, बाकी गावच्या सरपंच अॅडव्होकेट सोनल टोपे, अॅडव्होकेट निलेश आंधळे, सुरक्षा प्रमुख मोहनदास गावडे, गोरक्षक दीपक गावडे, खेड ग्रामीण प्रखंडाचे सहमंत्री किरण जाधव, संयोजक बंटी वाडेकर, योगेश पवार यांच्यासह बजरंगींची उपस्थिती। शिवीगाळ केल्याच्या गैरसमजातून तरुणांचे 2 गट आमने-सामने। एकाने लोखंडी कोयता उलटा चालवून केला जखमी। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात ओंकार काठे, समीर कहाणे, ओंकार डोळस, चैतन्य ब्राह्मणे यांच्यावर गुन्हा दाखल। याबाबत जखमी सर्वेश महादेव मस्के, वय वर्ष 24, राहणार थिगळ स्थळ, राजगुरुनगर यांची फिर्याद। सर्वेशसह त्याचे मित्र ओंकार अंकुश, साहिल डोळस, अमृत गिल यांना दगड लाथाबुक्क्यांनी मारहाण करत केली दुखापत। पुणे नाशिक महामार्गालगत तुकाईवाडी गावच्या हद्दीत खोमणे चहा या दुकानासमोर गुरुवारी सायंकाळी 5:15च्या सुमारास घडली घटना। आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद।